हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेलं आहे 6:30 आणि टायटल 34 समजलं आहे. हा ब्लॉग कुठल्या टॉपिक होणार आहे तर हा एपिसोड नंबर 4 आहे आणि हा लास्ट एपिसोड आहे मुंबई संगमेश्वर सिरीजचा. आणि ह्या आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल मी पहिला आलेलो इकडे संगमेश्वरवरनं देवरुखला आलो. देवरुखवरनं मग त्याच्या नेक्स्ट दिवशी मी मार्लेश्वरला गेलो. त्याच्या तिसऱ्या दिवशी मी गेलो सोळला येते त्या सर्व फिरायला गेलो. तर आज माझा लास्ट दिवस असणे म्हणजे आता मी थोड्या वेळात निघतोच आहे इकडनं. आणि आज मी जाणार आहे MSRTC म्हणजे लालपरीनी माझी बस आहे आणि रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे मी आधीपासून ऑलरेडी. आणि हा देवरुख ते विठ्ठलवाडी ह्या बसचा रूट असणे. तुम्हाला रूट ते काय तिकडे गेल्याच्या नंतरच समजेल म्हणजे मलासुद्धा माहीत नाही त्याचा रूट. तर तिथे गेल्याच्यानंतर मी प्रॉपर बस स्टँडसुद्धा दाखवेल आणि त्या बसचा रूटसुद्धा सांगेल आणि याची तिकीट फेअर पण काय असेल ते सुद्धा सांगेल. तर आता मी आलेलो ज्या टी शर्टवर तो टी शर्ट आणि ट्रॅक्स घालून जात होतो आणि आता मी निघतो थोडा वेळ. पाठीमागेच बस स्टँड आहे तर आता तिकडे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता वाजलेलं आहे 6:45 आणि फायनली मी निघालेलो आहे. आणि पाठीवर बॅग नसेल दिसत ती मी खाली ठेवलेली आहे आणि आणखीन एक बॅग एक्स्ट्रा झालेली आहे. आणि आता मी सध्या स्विंग बॅग घातलेली आहे आणि आता मी जाणार गाडीने किंवा कसं जाईल माहीत नाही. मला सिद्धू दादा येतो सोडायला तर डेपोला. तर आता जरा घाई आहे तर हा ब्लॉग आता डेपोला जाऊन कंटिन्यू करतो. चला. तर आता वाजलेले 7 आणि फायनली मी पोचलेलो आहे देवरुख डेपोला. आणि आता बघतो गाडी कुठल्या ह्याला लागली तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे देवरुख डेपो आणि इकडे पहिलं सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि इथे टोटल 5 प्लॅटफॉर्म आहे. 5 नाही 7 प्लॅटफॉर्म आहे इकडे टोटल. आणि ते सर्व इकडनं गाडी जातात देवरुखकडनं. त्या साईडला वरती लिहिलेलं आहे बोर्डवर. आणि आणखीन माझी गाडी लागली नाही. माझी गाडी 7:15 वाजता लागेल आणि आत्ताशी वाजलेले 7:05 म्हणजे अजून 10 मिनटं आहे लागायला गाडी. तर आता थोडा वेळ जरा आराम करतो आणि मग गाडी आली की ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता वाजलेले 8 आणि बसची काही गॅरंटी वाटत नाही अजून काय आली नाही. 8 वाजले आहेत तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इकडनं देवरुख ते विठ्ठलवाडीपर्यंत नाही सांगत पण देवरुख ते डोंबिवलीपर्यंत तरी इकडनं टोटल 300 किलोमीटर आहे. तर माझी जर्नी 300 किलोमीटर ते 310 किलोमीटरपर्यंत होईल. तर आता बस आली की बस दाखवतो किंवा मग बसमध्ये बसल्याच्यानंतर जेव्हा उतरेल तेव्हा बसचं प्रॉपर सांगतो तुम्हाला रिव्ह्यू ते. आणि तिकीट फेअर पण तुम्हाला जेव्हा उतरेल तेव्हा सांगतो. तर चला आता वाट बघतो बसची आली तेव्हा सांगतो. तर प्लॅटफॉर्म नंबर 1ला लागलेले आहेत देवरुख विठ्ठलवाडी. तर चेकिंग करतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता फायनली बसमध्ये बसलेलो आहे आणि आता इंटिरियर दाखवतो तुम्हाला. आणि आता थोड्या वेळात जर्नी चालू होईल माझी. तर आता जरा घाई गडबडी होती म्हणून मगाचपासून ब्लॉग प्रॉपर नाही गेला. आता प्रॉपर ब्लॉग करेल. तर चला. आणि इथे 2x2ची कॉम्बिनेशन आहे आणि वरती लगेच स्पेस आहे आणि इथे हँडल आहे आणि लाईटसुद्धा आहे. इथे रीडिंग लॅम्प नाही. आणि ही जुनीवाली सिरीज आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये रीडिंग लॅम्प नाही आहे सर्व. आणि कुशनवाले सीट आहे एकदम ठीकठाक आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे. आणि इथे लगेज पेज एकदम ठीकठाक आहे. आणि इथे बॉटल होल्डरसुद्धा नाही आणि ते पॉकेट दिलेला असतो तो सुद्धा नाही. तर आता बस सुटते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो आणि त्याच्यासोबत जेवढं पण इम्पॉर्टंट गोष्टी असेल जेव्हा खाली उतरेल त्यावेळेस मी ब्लॉग कंटिन्यू करेल. तर चला. गणपती बाप्पा मोरया. गाडी सुटलेली आहे. तर गाडी आली आहे संगमेश्वरला 1 तास लेट. आणि आता याच्यानंतर कुठे थांबेल मला सुद्धा माहीत नाही.
तर आता जेवायलाच थांबली तर तिकडे हे करतो मी ब्लॉग कंटिन्यू करतो. तर चला आता थोड्या वेळात मुंबई गोवा हायवे लागेल तर ते दाखवतो. तर आता फायनली 62 किलोमीटरची जर्नी कंप्लीट करून आता गाडी आलेली आहे चिपळूण बस डेपोला. आणि हा खाली उतरत नाही कारण की ट्रेन नसल्यामुळे म्हणजे ट्रेनमध्ये खाली उतरू शकतो, याच्यात उतरू नाही शकत. तर आता इकडे जेवायला कुठे थांबेल तिथेच उतरू शकतो. तर चला आता जिकडे थांबते ह्याच्या पुढे तिकडे हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि रोड एकदम मस्त आहे मुंबई गोवा हायवे. तर चला आता ही परत तिकडनं मुंबई गोवा हायवेला जाणार आणि तिकडनं मग सर्व कुठे असेल स्टॉपेज तिथे जाईल. तर चला. आणि गाडी आता चिपळूण शिवाजीनगर बस स्टॉपला थांबलेली आहे. हा शिवाजीनगरचा बस स्टॉप आहे आणि ते वॉशरूमसाठी थांबले. तर पटकन वॉशरूमला जाऊन बसतो परत सीटवर. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आताशी 10 वाजलेले आणि अजून 7:30 वाजेपर्यंत आम्ही पोचणार डोंबिवलीला, कारण की गाडी 1 तास लेट आलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गाडी खूप आरामशीर जाते, म्हणजे टोटल रनिंग काय ते 300 किलोमीटरचं 6 तासामध्ये कंप्लीट होतं. पण ही गाडी टोटल 10 तास किंवा 12 तास घेते. तर तुम्हाला ह्याचा बोर्ड दाखवतो. तर हा गाडीचा रूट असणार आहे देवरुख, चिपळूण, महाड, पनवेल, डोंबिवली, विठ्ठलवाडी. आणि ही वाली गाडी आहे, पूर्ण बघू शकता. आता वाजलेले 12:30 आणि गाडी पोचली आहे माणगाव डेपोला. आणि आता इथे पण वॉशरूम ब्रेकसाठीच थांबली आणि गाडी एकदम नॉनस्टॉप चाललेली मस्त एकदम 120च्या स्पीडला मॅक्झिमम. आणि आता वॉशरूमसाठी थांबलो. आता इकडनं पटकन निघू. तर चला. आता फायनली मी घेतली कुल्फी 20 रुपयाची, मलाई कुल्फी आहे. आणि आता इकडनं गाडीसुद्धा सुटते. तर चला कुल्फी खातो आणि ब्लॉगला नंतर कंटिन्यू करतो. आता गाडी जेवायला थांबलेली आहे आणि आमची 207 किलोमीटरची रनिंग कंप्लीट झालेली आहे. आणि आता इकडनं अजून 2 तास दाखवतं आहे रनिंग, पण आता काय गॅरंटी नाही. आणि हा आता हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, तर बघू आता काय खायला येते. तर चला तुम्हाला जेवण झालं त्यानंतर ह्याची तिकीट काय सांगतो. आणि आता मी 2 वडापाव घेतले 20-20 रुपये आणि 10 रुपयाची पाण्याची बॉटल आणि एक 20वाली पाण्याची बॉटल. आणि ह्यांच्याकडे आता सध्या काय अवेलेबल नाही म्हणून ते सांगतो, खाऊन झाल्याच्यानंतर सांगतो. तर आता वाजलेले 1:30 आणि फायनली माझं खाऊन घेऊन झालेलं आहे. म्हणजे खाल्लं काय 2 वडापाव फक्त खाल्ले, ते पण एकदम टेस्टलेस होते. म्हणजे ते फक्त बॅटर बेसनचं पीठ एकदम लागत होतं, बटाट्याची भाजीची चव तर काहीच नव्हती. आणि हा माझ्यासमोर आहे आता मुंबई गोवा हायवे NH66. आणि याच्या बाजूचा व्ह्यू बघा एकदम फुलपैकी मस्त. आणि आता आम्ही ऑलमोस्ट कोलाड क्रॉस केलेलं आहे आणि NH66चं प्रॉपरपैकी म्हणजे आता काम 90% तरी झालेलं आहे. काय मधले पॅसेज बाकी आहे बनवायचे, पण बाकीचा जेवढा पण रस्ता बनवला एक नंबर बनवला आहे. आणि म्हणजे मगाचपासून गाडी एकदम नॉनस्टॉप 120च्या स्पीडनी चालत होती. एव्हरेज काय ते 100 का 80चा होता.
पण मॅक्सिमम मगाशी 120 गेलेली गाडी. आणि ह्या दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला ह्याची तिकीट फेअर सांगतो. तर मी ह्याची तिकीट बुकिंग केलेली MSRTCच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲप आहे. तर ॲपमधनं मी बुकिंग केलेली ह्याच्या. तर ॲपमधनं मला किती पडली देवरुख टू डोंबिवलीपर्यंत माझी तिकीट आहे. तर ह्याची तिकीट फेअर होती 575 रुपीज. आणि तुम्ही जर नॉर्मल म्हणजे तुम्हाला ॲपमधनं नसेल करायची तर तुमच्या जवळचं कुठलं पण बस डेपो असेल म्हणजे ST डेपो असेल तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही रिझर्वेशनची काढू शकता तिकीट. तर आता जास्त बडबड नाही करत. आता इकडनं निघेल थोड्या वेळात गाडी, म्हणजे अजून वेळ आहे. कोणाचं जेवण पिऊन झालेलं नाही, माझंच फक्त पहिलं झालेलं आहे. तर आता मी थोडंफार राऊंड मारेल आणि त्याच्यानंतर बस निघाल्याच्यानंतर डायरेक्ट आता नॉनस्टॉप जाईल परत गाडी. तर आता हा ब्लॉग मी संध्याकाळीच कंटिन्यू करतो जेव्हा उतरतो तेव्हा, कारण की आता मी थोडं मध्ये झोपेलसुद्धा. तर चला. तर आता ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे मुंबईला, म्हणजे नवे मुंबईला पनवेलला पोचलेलो आहे आम्ही आता. तर आता ह्याच्यानंतर डोंबिवली हॉटेल. तर आता डोंबिवलीला पोचलो की हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर फायनली 310 किलोमीटरची जर्नी 9 तासामध्ये कंप्लीट करून मी पोचलेलो आहे डोंबिवली ईस्टला, डोंबिवली डेपोमध्ये. आणि असा काय डेपो आहे हा, छोटासा एकदम डेपो आहे. आणि हा डेपो मला माहीत पण नव्हता. मी कंडक्टर दादांना विचारलं तेव्हा मला बोलले की डोंबिवली डेपोला जाईल, ईस्टलाच आहे, हा स्टेशनच्या जवळ आहे. पण आता मी बघू ह्याचा ऑप्शन. आता माझा तर प्लॅन चालू आहे ओला करून पटकन जायचं घरी. डायरेक्ट घराच्या खालीच थांबेल ओला. आणि हा मगाशी मी सांगितलं तिकीट फेअर, तर तिकीट फेअर मी चुकीची सांगितली. तर तिकीट फेअर ओरिजिनल त्याची होती 585 रुपीज, पण मी सांगितलेली 575, पण 585 होती. आणि प्लस त्याच्यासोबत टॅक्स बिक्स लागून फायनल अमाऊंट झाली 594 रुपीज. तर आता चला मी आता इकडनं जातो घरीच जाण्या. आता जास्त काही दाखवत नाही बसून, मला खूप कंटाळा आला. आणि एक बॅग एक्स्ट्रा वाढलेली ही वाली, आणि स्लिंग बॅग आणि हे सुद्धा आहे माझ्याकडे, पाठीची बॅग आहे माझी. तर चला आता निघतो आणि हा ब्लॉग घरी जाऊन कंटिन्यू करतो. आणि आता वाजलेले 6 आणि मी 5 वाजता घरी पोचलेलो. तिकडनं ओला करून आलेलो घरी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला आणि आता फ्रेश पण झालेलो बघू शकता, आंघोळ केलेली आहे. आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे माझी ही पहिली सोलो ट्रिप फायनली सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ट्रिपमध्ये मला खूप मजा आली. 4 दिवस कधी निघाले ते समजलंच नाही. मी पहिल्या दिवशी गेलो, पहिल्या दिवशी तर रेस्टच केलं पूर्ण दिवस. दुसऱ्या दिवशी मार्लेश्वरला गेलो, तिसऱ्या दिवशी पूर्ण सोयजाई निळंबच काय गाव होतं तिथे गेलेलो. आणि आज पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये गेला. तर त्यामुळे समजलंच नाही की 4 दिवस कधी गेले ते. तर आता खूप मजा आली ही ट्रिपला. आणि यापुढेसुद्धा मी आता सोलो ट्रिप ते सर्व करेल. माझ्या लिस्टमध्ये म्हणजे माझ्या प्लॅनमध्ये खूप सारे ट्रिप आहे. सोलो ट्रिप असो, फॅमिली ट्रिप असो किंवा फ्रेंड्स ट्रिपसुद्धा माझ्या लिस्टमध्ये आहे. ते आता फ्युचरमध्ये कधी एक्झिक्यूट करेल तेव्हा तुम्हाला समजेलच ब्लॉगमध्ये. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे की मला सोलो ट्रिप करायला काय हरकत नाही, पण त्यासाठी पहिली गोष्ट तर प्लॅनिंग लागते, दुसरी गोष्ट पैसा लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिसर्च लागते. आणि ही वाली गोष्ट ट्रिपमध्ये मी कसं गेलं, मला संगमेश्वरला आणि देवरुखला जायला वेळ नव्हता लागणार. म्हणजे मला पूर्ण प्रॉपरपैकी माहिती होतं, कारण की मी लहानपणापासून खूप वेळास गेलो इथे संगमेश्वरला, म्हणजे देवरुखमध्ये खूप वेळास गेलो. त्यामुळे मला असं म्हणजे माहिती होतं प्रॉपरली की बाबा किती रुपये कसं काय प्रॉपर A to Z मला इन्फॉर्मेशन होती त्याबद्दल. त्यामुळे मी तिथे सोलो ट्रिप माझी पहिलीवाली करायला गेलो. नाही तर बाकी ते मला ऑप्शन होते, जसं माझ्या मम्मीच्या गावी किंवा माझ्या स्वतःच्या गावी कुडाळला. तर ते सर्व मला खूप लांब पण पडलं असतं आणि खूप हॅक्टिकसुद्धा झालं असतं. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये पण गेलं असतं आणि पैसा पण खूप सारा जास्त गेलं असतं. पण हे एकदम स्वस्त मस्तमध्ये काम झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी हा वाला ब्लॉग इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लोकांना ब्लॉगसोबत थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.